नमस्कार मैत्रिणींनो, शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चमचमीत अशी सुक्की मटकीची भाजी। मुलांच्या डब्यासाठी छान लागते आणि नाश्ताही याचा पोटभरीचा होतो। तर इथे मी 4 ते 5 तास मटकी भिजवत ठेवलेली होती। त्यानंतर रात्रभर ती मोड आणण्यासाठी ठेवली। पाहू शकताय मटकीला आपले छान मोड आलेले आहेत। चला तर मग आपण सुरुवात करूया। आणि हो, मी कडधान्यांना मोड झटपट कशी आणते ते पाहायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये कडधान्यांना मोड कसे आणायचे ह्या थंडीमध्ये सुद्धा काय होतं, पावसाळ्यात म्हणा थंडीत म्हणा कडधान्यांना मोड फार कमी येतात किंवा कधी येतच नाहीत। तर ते कसे आणायचे त्याची मी तुम्हाला ट्रिक सांगेल, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। चला तर मग सुरुवात करूया। मी ते कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये जिरी मोहरी छान तडतडलेली आहे। हिंग घालणार आहे। हिंगही आपले छान तडतडलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की मी इथे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत। तुम्ही चिरूनही घालू शकता, परंतु ठेचून लसणाचा स्वाद छान लागतो। आता मी यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहे। लसूणही छान परतला की यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, ते मी यामध्ये परतवणार आहे। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी माझ्या व्हिडिओवर टाकत असते, तुमच्याशी शेअर करत असते। त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग इथे मी कांदा घातलेला आहे आणि तो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे। मी आता इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1.5 चमचा मी लाल तिखट घालणार आहे। ह्या साध्या सोप्या मटकीच्या भाजीला आहे ना, लाल तिखट मध्येच छान चव येते। मसाले कोणतेही वापरायचे नाहीयेत, फक्त लाल तिखटच घालायचे आहे। हे मसाले चांगले परतले की आपण त्यामध्ये मी एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। शक्यतो टोमॅटो लाल घ्या, त्याने भाजीला चव छान येते। आता इथे माझ्याकडे थोडासा कच्चा टोमॅटो होता म्हणून मी तो घातलेला आहे। टोमॅटोही आपला छान परतला की आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली मटकी आहे ना, ती यामध्ये घालणार आहोत। आपला टोमॅटो छान परतलेला आहे। आता मी यामध्ये मटकी घालून घेणार आहे आणि शक्यतो ही मटकी वाफेवरही शिजते, परंतु थोडंसं आपल्याला अर्धा ग्लास किंवा अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आहे, जेणेकरून मटकी आपली एकदम छान व्यवस्थित सॉफ्ट अशी शिजेल आणि मुलंही फार आवडीने खातात। ही भाजी एकदा नक्की करून पहा। मी मटकी छान सगळी परतून घेणार आहे, एकसारखी मिक्स करून घेणार आहे आणि कमीत कमी 10 ते 12 मिनिटं हिला वाफ काढून घेणार आहे। 10 ते 12 मिनिटात ही शिजते बरोबर। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर एकदा पुन्हा ते मिक्स करून मग त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे। आपल्याला ही मटकी एकदम लो फ्लेमला शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून ही खाली लागणारही नाही आणि आपली मटकी ही छान शिजेल। आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। अर्धा ग्लासपेक्षाही कमी घातलं तरीही ही मटकी फ्रेश आहे, त्याच्यामुळे पटकन शिजते। पाहू शकताय आपल्या मटकीला किती छान वाफ आलेली आहे आणि मटकीचा सुगंधही फार सुंदर सुटलेला आहे। आता अजून 2 ते 3 मिनिटं मी ही मटकी अशी झाकण ठेवून वाफवून घेणार आहे, लो फ्लेमवरच।
थोडीशी कोथिंबीर घालते यामध्ये आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मी ही वाफवून घेणार आहे। ऑलमोस्ट आपली मटकी रेडी झालेली आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली मटकीची सुकी भाजी। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा। अशा नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।